तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल काही दिवसापासून आपल्या शेतात चालू आहे पाईपलाईन खोदण्याचं काम. तर मित्रांनो, सकाळी सकाळी उठून मी बादली घेऊन येऊ लागतो शेतामध्ये, कारण की मित्रांनो आम्हाला काढायचं होतं आज पाटामधनं पाणी. तर मित्रांनो, JCBचं बी खोदण्याचं काम चालूच होतं आणि पाईपलाईन होण्यामध्ये झाली होती. तर मित्रांनो, मी येऊन लागतो मग पाटाकडे. तर मित्रांनो, पाहू शकता हा आहे तो पाट. ह्या पाटामधनं आम्हाला घेऊन जायचं आहे त्या साईडला पाणी. तर मित्रांनो, पाहू शकतात हा टाकलेला आहे आम्ही हा पाईप. ह्या पाईपाद्वारे आम्हाला घेऊन जायचं आहे त्या साईडला पाणी. तर मित्रांनो, JCBचं काम होऊनच गेलेलं होतं, व्हायमध्ये झालेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही JCBला घेऊन लागतो या साईडला, कारण की मित्रांनो आम्हाला बी या साईडतून बी करून घेऊन जायचं होतं पाणी थोडंसं त्या साईडला. तर मित्रांनो, पाहू शकतात आम्ही पाईप टाकून दिलेला आहे, पाणी बी सुरून गेलेलं आहे. तर मित्रांनो, प्रेशर कमी होता याच्यासाठी घरी येऊन लागतो, कारण की घरून घेऊन जायचा होता आम्हाला हा पाईप शेतामध्ये. कारण की मित्रांनो, आम्हाला 2 पाईप टाकल्यानंतर पाणी प्रेशर वाढेल आणि सोपं होईल पुढे जायसाठी. तर मित्रांनो, पाईप घेऊन आम्ही निघून जातो शेताकडे. तर मित्रांनो, पाहू शकता 2 प्रेशर टाकल्यावर पाणीचा फोर्स वाढून गेलेला होता आणि पाणी पुढं फटाफट जात होतं. पाहू शकता मित्रांनो, पाणी शेतात जायला अजून थोडा टाइम होता, त्याच्यासाठी आम्ही निघून जातो घराकडे. पाहू शकतात माझ्या मम्मी ते पुढे जात आहेत. तर मित्रांनो, मी गाडी घेऊन येणार आहे मागून घराकडे. तर मित्रांनो, घरी आल्यावर आम्ही लागतो मी उभारायला. बावीसला खायची होती पावभाजी, भाजीपाला घ्यायला. होऊ शकतात मित्रांनो, आम्ही आल्यानंतर आता दुकानावर पाव घेऊन जात आहे घरी. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा.